नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पुढे एकदा सर्वांचं SP कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की रायटिंग स्किल मधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग जो की क्षणोक्षणी पावलोपावली आपल्या सोबत असतो तो म्हणजे लेटर रायटिंग. तर लेटर रायटिंग मध्ये फॉर्मल लेटर्स नेमकं काय आहे, त्या फॉर्मल लेटर्स वरती आज आपण हा व्हिडिओ शूट करणार आहोत. तर लक्षात घ्या की क्वेश्चन नंबर 5A मध्ये जो रायटिंग स्किलचा सेक्शन आहे त्या रायटिंग स्किलच्या सेक्शन मध्ये लेटर रायटिंग त्याच्यामध्ये इनफॉर्मल आणि फॉर्मल अशा दोन पद्धतीचे लेटर्स आहेत. अर्थात इनफॉर्मल आणि फॉर्मल हे दोन्ही पैकी एक लेटर्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं असतं. तर आपण कुठले, तुम्ही इनफॉर्मल निवडा अथवा फॉर्मल निवडा. दोन्ही लेटर्सना 5 मार्क आहेत. तर जाणून घेऊयात नेमके हे रायटिंग स्किल मधलं लेटर रायटिंग याची मार्किंग स्कीम काय आहे. तर लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण फॉर्मल लेटर्स लिहित असतो, फॉर्मल लेटर्स लिहित असताना थोड्याशा काही गोष्टी आहेत त्या इनफॉर्मल पेक्षा थोड्याशा वेगळ्या आपल्याला जाणवतात. त्या कोणकोणत्या गोष्टीत आपण जाणून घेऊयात. बघा, जर तुम्ही मार्किंग स्कीम जर पाहिली तर सेंडर ऍड्रेस म्हणजे काय की आपण जो पत्ता पाठवतो है ना, जो पाठवणारा व्यक्ती आहे त्याचा पत्ता जर आपण लिहिला तर आपल्याला अर्धा मार्क या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जे लेटर्स आपण कुणाला पाठवतो, जो रिसीव्ह करणार आहे त्याचा पत्ता जर आपण लिहिला तर त्याला हाफ मार्क या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये सब्जेक्ट अतिशय महत्वाचा भाग आहे. बघा, फॉर्मल लेटर्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सब्जेक्ट. म्हणजे कुण्यातरी हेतून कुण्यातरी उद्देशानं आपण हे पत्र लिहित असतो त्यालाच आपण फॉर्मल लेटर्स म्हणत असतो. त्याच्यामध्ये सब्जेक्ट, रेफरन्स, सॅल्युटेशन्स आणि मेन बॉडी ऑफ द लेटर इत्यादींना 2 ते 2.5 मार्क या ठिकाणी आहेत. त्यानंतर क्लोजिंग लाईनला अर्धा मार्क आहे. आणि जे काही आपण लेटर लिहितो त्या लेटर कसं लिहितो, म्हणजे आपला पत्ता व्यवस्थित आलाय का नाही, डेट व्यवस्थित आली का नाही, का रिसिव्हरचा ऍड्रेस आहे का नाही, सॅल्युटेशन्स कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल कोणते चुका नसल्या तर आपल्याला 5 पैकी 5 मार्क या ठिकाणी पडू शकतात. तर एक प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत, तो प्रश्न आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर लक्षात घ्या, इथे एक क्वेश्चन आहे बघा की डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. बघा, इमॅजिन यू आर शिवनगी पाटील, रेसिडेंट ऍट 47 रामबाग, सातारा. रीड द फॉलोइंग पोस्टर अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की इथे एक इन्फॉर्मेशन किंवा इथे एक जाहिरात अशा प्रकारची माहिती आपल्याला येत असते. ती माहिती आपण अधिक वाचायची असते आणि मग आपल्याला चूज करायचं की आपल्याला लेटर्स कोणते लिहायचं. तर आपण माहिती आपण वाचूयात. बघा, माहितीमध्ये दिलेलं आहे डेव्हलपिंग रायटिंग स्किल. बघा, रायटिंग स्किल कशा पद्धतीने डेव्हलप करायचं आहे याच्याबद्दलची आपल्याला इथं हे करायचं. डेव्हलपिंग रायटिंग स्किल. बघा, लक्षात घ्या, इथं रीड, बघा पहिला मुद्दा दिलाय रीड प्रोज अँड पोएट्री लेसन पर्पजफुली अँड लाऊडली, हा पहिला आहे. दुसरा मुद्दा दिला बघा इनरिच युअर वोकॅब्युलरी बाय रीडिंग न्यूज पेपर्स अँड स्टोरी बुक्स. तिसरा मुद्दा दिलाय ट्राय टू कन्वर्स इन सिंपल इंग्लिश विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर्स. चौथा मुद्दा आहे राईट डाऊन न्यू वर्ड्स अँड फाइंड आउट देअर मिनिंग्स फ्रॉम द डिक्शनरी. पाचवा मुद्दा दिलाय राईट युअर थॉट्स, आयडियाज, फिलिंग्स नेटली इन युअर ओन वर्ड्स. आणि शेवटचा मुद्दा दिलाय रिव्ह्यू युअर स्टडीज रेग्युलरली. आणि इथं दिले बघा पोस्टर प्रिपेअर्ड बाय द इनचार्ज इंग्लिश क्लब सातारा. तर अशा पद्धतीचं एक लेटर आलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला रायटिंग स्किल आपण कशा पद्धतीने डेव्हलप करतो त्याच्या बाबतीमध्ये काही पॉइंट्स दिलेले आहेत. आणि इथं आपल्याला इनफॉर्मल लेटर्स म्हणून बघा काय दिलंय, राईट अ लेटर टू द क्लब इनचार्ज. आता आपल्याला पत्र कुणाला लिहायचे, क्लब इनचार्जला पत्र लिहायचे. कशासाठी लिहायचे, क्लब इनचार्ज इंग्लिश क्लब सातारा थँकिंग हिम फॉर गिव्हिंग पोस्टर ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल. त्यांनी हे पोस्टर दिलेलं आहे की आपण कशा पद्धतीने रायटिंग स्किल डेव्हलप करणार आहोत. हे पोस्टर दिल्याबद्दल त्यांचे आभार आपल्याला मानायचे आहेत. आणि पुढे दिले अश्युअर हिम द टिप्स अँड गायडन्स इन अ पोस्टर आर युजफुल टू एव्हरी इंग्लिश लर्नर्स. म्हणजे जे जे विद्यार्थी हे रायटिंग स्किल आपली डेव्हलप करणार आहेत त्यांच्या मार्फत त्यांना अभिनंदनाचं पत्र या ठिकाणी लिहायचं आहे. चला तर आपण बघूयात
की पत्र नेमकं कसं आहे. तर लक्षात घ्या, इथं पत्ता बघा, मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की ज्यावेळेस आपण फॉर्मल लेटर लिहितो, फॉर्मल लेटर्स लिहित असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या पेजच्या डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये आपल्याला काय करायचं, पहिल्या सुरुवात सेंडर ऍड्रेस, अर्थात इथे सेंडर ऍड्रेस दिलेला होता, तोच ऍड्रेस आपण इथे घेतलेला बघा, शिवम पाटील 47 रमन बाग सातारा. बघा इथं त्याच्यानंतर डेट आपण टाकलेली आहे, डेट आहे 10 ऑगस्ट 2024. हे झालं आपला सेंडर ऍड्रेस. त्यानंतर खाली रिसिव्हर ऍड्रेस आहे बघा, टू क्लब इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा. हा झाला आपला सेंडर ऍड्रेस आणि रिसिव्हर ऍड्रेस. त्याच्यानंतर आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय की सब्जेक्ट. बघा सब्जेक्ट काय, थँक्स फॉर इम्प्रोव्हेटिव्ह पोस्टर्स. बघा इम्प्रोव्हेटिव्ह पोस्टर्स म्हणजे आपलं जे काही इम्प्रुव्हमेंट आहे कशाचं, रायटिंग, त्यासाठी त्यांचे आभार आपल्याला मानायचे आहेत. त्याच्यानंतर आपण लिहिले बघा, डिअर साबळे सर. तिथं डिअर साबळे सर लिहून आपण कधी कॉमा दिलेला आहे. खरं तर आता विद्यार्थी म्हणतील की बाबा डिअर हा शब्द आपण इनफॉर्मल लेटरला वापरतो, पण फॉर्मल लेटरला पण इथं वापरलेला आहे, तर काही हरकत नाही, आपण वापरू शकतो, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. बघा पुढे काय लिहिले, आय होप दिस नोट फाइंड यू वेल. I just wanted to drop you a line to say a massive thank you for developing writing skill poster that you shared with us. आता इथं दिलेलं आहे की बाबा काय म्हणलेलं, आय होप द नोट फाइंड यू वेल. कदाचित ही मी जे नोट तुम्हाला करतो ते वाचून तुम्हाला चांगलं वाटत असावं. आय जस्ट वॉन्टेड टू ड्रॉप यू अ लाईन टू से अ मॅसिव्ह थँक्यू. मी तुमचे खूप आभार मानणार आहे. कशामुळं, डेव्हलपिंग रायटिंग स्किलचं पोस्टर तुम्ही दिल्याबद्दल त्यांचे आभार आपण मानणार आहोत. त्यानंतर पुढचा दिलाय बघा, इट्स रिअली मेड अ डिफरन्स इन हाऊ आय अप्रोप्रिएट लर्निंग इंग्लिश अँड आय एम शुअर आय एम नॉट ओनली वन हू फील्स दिस वे. म्हणजे मीच नाही तर माझ्यासारखे असंख्य आहे की त्यांना या डेव्हलपिंग रायटिंग स्किलच्या पोस्टरचा फायदा होणार आहे. त्यानंतर आपण काय केलंय, पॅराग्राफ चेंज केलेला बघा, I wanted to let you know that I appreciate your efforts. मी तुमच्या प्रयत्नांना काय अप्रिशिएट करतो, टू हेल्प अस टू इम्प्रूव्ह आवर इंग्लिश. कशासाठी, तर तुम्ही आमचं इंग्रजी इम्प्रूव्ह करता, त्याबद्दल मी तुम्हाला अप्रिशिएट करतो. इट्स नॉट जस्ट अबाउट बेटर गार्ड्स, इट्स अबाउट फिलिंग मोर कॉन्फिडंट अँड कनेक्टेड टू द वर्ल्ड. खरं तर म्हणजे रायटिंग स्किलचं महत्व काय हे आपण जाणलेलं आहे आणि त्याला आपण सांगून देतो. तुमच्यामुळे आमचं काय काय म्हणजे आम्हाला कशा प्रकारे रायटिंग स्किल मध्ये आपल्याला फायदा होत आहे. आणि शेवटचा पॅराग्राफ लिहा, थँक्यू अगेन फॉर द अवेसम सपोर्ट, कीप द इन्स्पायरेशन कमिंग. म्हणजे तुम्ही जे काही आम्हाला अवेसम सपोर्ट केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आणि शेवटीला वॉर्म रिगार्ड्स आणि शिवम पाटील. म्हणजे जे नाव आपण पहिल्या सुरूला लिहिलं गेलं होतं तेच नाव आपण वॉर्म रिगार्डच्या खाली लिहिलेलं आहे. तर एकमेव म्हणजे असा फॉर्मॅट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे की तो फॉर्मॅट जर तुम्ही तुमच्या लेटर रायटिंग मध्ये अप्लाय केला तर नक्कीच तुम्हाला 5 पैकी 5 मार्क 100% पडणार आहेत. तर पुनश्च मी सांगतो की जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि असे नवनवीन व्हिडिओज यानंतर आम्ही तुम्हाला पाठवत राहणार आहोत. धन्यवाद.